सोयाबीन लागवडीचे बी पूर्ण शेतकरी मित्रांची राहणं तयार आहे आणि पावसाची वाट पाहू राहिली. तर शेतकरी मित्रांनो, आज आपल्याला लागवड करायची 2026 मध्ये 33-44 ची. मागच्या वर्षी आम्ही 33-44 म्हणजे 4 वर्षापासून स्वतः आपल्या शेतात आपण पेरू राहिलो. ग्रीन गोल्डची व्हरायटी 33-44 एकदम एक्सलेंट असं आवरेज ते 33-44 आपल्याला मिळू राहिलं. जे आपण इतर साली समजा 23-24 मध्ये बी दुसऱ्या बी व्हरायटीला बघितल्या, पण त्या तुलनेत 33-44 परफॉर्मन्सला एक नंबर चालली. आणि अतिवृष्टीमध्ये पूर्ण आपल्या झाडाची पानं गळून गेले, पण 33-44च्या पूर्ण शेंगा अशा म्हणजे शेंगा राहिल्या. पण तरी बी पाऊस उघडल्यानंतर ऊन पडलं तरी कुठलीही शेंग 33-44ची फुटली नाही आणि 100% उत्पन्न आपल्याला आलं. तर मागच्या वर्षी 2025 मध्ये आपल्याला एकरी 12 क्विंटलनी सोयाबीन झाली 33-44. आणि इतर बिवाना आपण थोडी थोडी 1-1, 2-2 एकर केली. त्या तुलनेत त्यांच्या ॲव्हरेज आपल्याला अजिबात मिळालं नाही. 6 क्विंटल 7 क्विंटल मिळालं. पण 33-44 एक नंबर चाललं. म्हणजे परफॉर्मन्सला बी ॲव्हरेज बी शेतकऱ्यांना 11, 12, 13च्या सरासरी झाली. तर शेतकरी मित्रांनो, आता पेरणी करताना आपल्याला आता थोड्या सुरुवातीला पाऊस जरी कमी असला किंवा पावसाची पुरेपूर वल जरी झाली, तर जमिनीमध्ये सध्या इतर कीटकांचा भरपूर अटॅक होणार आहे. त्यामुळे आपल्याला सोयाबीन पेरताना आपल्याला कीटकनाशकचा वापर करायचा आहे. त्यामध्ये थायमोक झॉम हे 30% कीटकनाशक असणारा घटक आपल्याला 200 मिली बियाला चोळूनच आपल्याला पेरणी करायची. म्हणजे त्याचा फायदा आपल्याला असा होणार आहे की येणाऱ्या काळामध्ये जे जमिनीमध्ये किडक आहे किंवा इतर प्रकारचे किडक आपल्या बियाला अपाय करतात, बी खातात ते खाणार नाही. त्यामुळे आपण पेरणी करताना 200 ml. आणि आपल्याला पेरणी करताना शेतकरी मित्रांनो, आपण जे मटेरियलची बॅग घेणार आहे, काही शेतकरी मित्र रेपी टाकणार एक बॅग, काही 14-35-14 टाकणारी किंवा काही जण 10-26-26 टाकणारी. कोणती बॅग आपली एकरी पेरायची, त्याबरोबर आपल्याला टेक्नोझोडचा वापर करायचा आहे. टेक्नोझोड मध्ये 67% सल्फर आहे. म्हणजे तेल बियाणाला जी आपण सोयाबीनची पेरणी करणार आहे, सोयाबीनला सगळ्यात जास्त सल्फरची गरज असते. म्हणजे त्यांनी आपलं उत्पन्न निश्चित वाढणार आहे. 700-800 रुपये खर्च आपला एकरी एक्स्ट्रा होणार आहे. पण आपल्या 50 किलोची डीएपी किंवा कुठल्याही प्रकारचं दाणेदार जे मटेरियल आहे त्याला फक्त थोडासा पाण्याचा शिपका द्यायचा आहे आणि त्याला पूर्ण चोळून कोट तयार करून मग 10 मिनिटं सुकून मटेरियल पेटीमध्ये टाकून एकरी एक बॅग पेरायची. त्याबरोबर आपल्याला एकरी 4 किलो टेक्नोझड पेरायचं. टेक्नोझड मध्ये 67% सल्फर आणि 14% जे झिंक असतं. म्हणजे जे 15, 20 ते 25 दिवसांची आपली फुलावस्थेत सोयाबीन येणार आहे, झिंक 14% असल्यामुळे आपलं फुल हे एकदम स्ट्रॉंग निघणार आहे आणि फुलाची कुठलीच गळती होत नाही. सोयाबीनची कलर हा काळोखी राहणार आहे. ज्याप्रमाणे कलिंगडामध्ये टेक्नोझडचा एकदम एक्सलेंट रिपोर्ट आला, त्याचप्रमाणे आपल्याला सोयाबीन मध्ये सुद्धा टेक्नोझडचा हा रिपोर्ट एक नंबर येणार आहे.